मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता प्रताप खूप भडकतो आणि प्रियाला सांगतो, घराची दारं तुझ्यासाठी कायमची बंद राहणार आहेत, त्यामुळे तू इथे येण्याचा आता प्रयत्न करूच नको. असं म्हटल्याबरोबरच आता सर्वांना मोठा धक्का बसतो. मग पूर्णाई आल्यानंतर मी तिला हे सगळं काही सांगणार आहे, मग ती जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल, असंही पुढे प्रताप म्हणतो. तेव्हा प्रियाला आता खूपच मोठा धक्का बसतो, कारण आता प्रियाला समजतं की आपल्याला या घरात इथून पुढे एंट्री नाही, म्हणूनच ती आता सगळ्यांकडे पाहतच राहते. विराजला खूप वाईट वाटलेलं असतं, तेव्हा तो आता शर्मेनेच खाली मान घालून म्हणतो, या मुलीला जन्माला घातल्याची कधी लाज वाटेल असं कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं, असं म्हणून तो आता तिथून निघून जातो. तर आता त्या पाठोपाठ प्रिया म्हणते, बाबा हो थांबा ना, प्लीज बाबा थांबा ना, असं म्हणून तीही त्याच्या पाठोपाठ जाते. प्रतिमा देखील आता सगळ्यांकडे पाहते आणि हात जोडून माफी मागते. तेव्हा प्रताप आता पुढे येतो आणि म्हणतो, प्रतिमा अगं तू का माफी मागतीये? तर प्रतिमाच्या डोळ्यात आता पाणी असतं, कारण आपल्या मुलीमुळे सर्वांना त्रास झाला हाच विचार तिला सहन होत नसतो. मग आता पुढे प्रताप म्हणतो, हे बघ प्रतिमा, हे घर तुमचं आहे आणि तुमचंच राहणार, तुम्हाला यायची इकडे कधीच आम्ही बंदी घालू शकत नाही, त्यामुळे रविराज आणि तू नेहमी इकडे यायचंस. त्यानंतर प्रतिमा आता काही न बोलता तेथून निघून जाते. तेव्हा सर्वजण तिला अडवत असतात, परंतु ती या क्षणी आता थांबत नाही. मग नंतर सर्वांना खूपच वाईट वाटतं, कारण सर्वजण नाराज होऊन या घरातून गेलेले असतात. त्याचवेळी अस्मिता म्हणते की तुम्हा सर्वांना हे सगळं माहीत होतं, अर्जुन तन्वीला ट्रॅप करणार होता, हे सर्वांना माहीत होतं, मग मला का नाही सांगितलं? त्याचवेळी आता अश्विन म्हणतो, कारण तू शॉपिंगला गेली होतीस आणि तुला कसं सांगणार? मग स्मिता आता चेहरा पाडून बसते. त्यानंतर कल्पना आता सर्वांनाच विचारते, खरा प्रश्न हा आहे की तन्वी अशी वागलीच का? कारण तिने आपल्या घरातील सर्वांना एवढं दुखवलंय हे तिला कळालं तरी असेल का? तेव्हा प्रताप म्हणतो, अर्जुन मला एक सांग, तन्वीचा हा खोटेपणा तुझ्यासमोर आलाच कधी रे? मग आता अर्जुन म्हणू लागतो, ॲक्च्युली सायलीला डाऊट आलाच होता, मग आम्ही ॲडव्होकेट सानी यांना भेटून आलो. त्यानंतर अर्जुन आता सांगू लागतो कशा प्रकारे आम्ही ॲडव्होकेट साने यांना भेटायला गेलो होतो. मग आता अर्जुन स्वतःची ओळख सानेंना सांगतो. आता मी स्ट्रेट मुद्द्यावरच येतो, तुम्ही मला यांच्या नावाने डिवोर्सची नोटीस पाठवली. तेव्हा सायली म्हणते, मग आपण भेटलो होतो तेव्हा आपल्यात तर असं काही बोलणं झालं नव्हतं, मग तरीही नोटीस आलीच कशी, असं सायली सुद्धा सानेंना विचारते. तेव्हा ॲडव्होकेट साने म्हणतात, नाही मला तर यातलं काहीच माहीत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी तुमचं काम अजूनच सोपं करतो, मग मला एक सांगा, जर डिवोर्सची नोटीस पाठवायला तुम्हाला तन्वी किल्लेदारने सांगितलं होतं तर मग तुम्ही खोटं का बोलताय? मग आता बरोबर आहे ना मी बोललो ते, असं अर्जुन विचारतो. तेव्हा ॲडव्होकेट साने अजूनही नकारच देतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, आय एम रिअली व्हेरी सॉरी ॲडव्होकेट साने, परंतु आता मला तुमच्यावर केस करावी लागेल, कारण माझ्या बायकोची खोटी सही असलेली नोटीस तुम्हीच मला पाठवली. तेव्हा ॲडव्होकेट साने म्हणतात, नाही हो, खोटी सही नाही, कारण तिनेच मला सांगितलं की मिसेस सुभेदारांची सही घेतली आहे म्हणून. अर्जुन आता सानेंना बोलण्यातच बरोबर पकडतो आणि म्हणतो की काय खोटी सही म्हणजे नक्की काय चाललंय आणि ती म्हणजे नक्की कोण? तेव्हा ॲडव्होकेट साने म्हणतात, हे पहा सर, मी जर काही बोललो ना तर माझी वकिली सुद्धा बंद होऊ शकते. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्हाला काय वाटतं ॲडव्होकेट साने, जर तुम्ही खरं नाही सांगितलं तर मी तुमची वकिली अशीच राहून देईल का? तेव्हा सायली म्हणते, हे पहा साने साहेब, जे काही असेल ना ते खरं खरं सांगा, ती म्हणजे नक्की कोण? तेव्हा ॲडव्होकेट सानेंना आता घामच फुटतो आणि तो घाम पुसत असतो आणि तिने असं कोणाचं नाव घेतलं की जेणेकरून तुम्ही एवढं घाबरले आहात, असं सायली पुन्हा विचारते. तेव्हा अर्जुन आता विश्वासात त्यांना घेतो आणि म्हणतो की ॲडव्होकेट साने ऐका जरा, कारण तुम्ही जर आम्हाला खरं खरं सांगितलं तर तुमच्या प्रोटेक्शनची जबाबदारी मीच घेणार. तेव्हा ॲडव्होकेट साने आता विश्वासानेच सांगू लागतात की खरं तर मला असं वागायचंच नव्हतं, परंतु तन्वी किल्लेदार या माझ्याकडे आल्या आणि त्यांच्या वडिलांचं म्हणजे रविराज किल्लेदार यांचं त्यांनी नाव घेतलं, एक डिवोर्सची नोटीस बनवून घ्यायची आहे म्हणून. समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्यांनी ऐकलंच नाही आणि सायली सुभेदारांच्या नावाने डिवोर्सची नोटीस बनवून घेण्यासाठी त्यांनी मला भागच पाडलं.
यावरती तन्वी किल्लेदारांनी सायली सुभेदारांची खोटी सही सुद्धा आणली आणि हे मला खरंच माहीत नव्हतं सर, मी खोटं नाही बोलत, मी खरं बोलतोय, असं ॲडव्होकेट साने आता म्हणत असतात. आता कशा प्रकारे ॲडव्होकेट सानेंकडून सत्य वदवून घेतलं हे सगळं अर्जुन सायली आता घरच्यांना सांगतात. मग आता घरातील सर्वजण शॉक होतात की तन्वी एवढं काही करू शकते. पुढे आता सायली सांगू लागते, आई जेव्हा हे घटस्फोटाचे पेपर घरी आले ना तेव्हा मी कुणाबरोबर काहीही बोलले नाही, कारण मला एकच गोष्ट सिद्ध करायची होती की या सगळ्या पाठीमागे फक्त प्रिया आहे. खरं तर आज पूर्णाजी असायला हव्या होत्या, पण असं त्या आल्यावर मी त्यांना सर्व काही सांगेलच. तेव्हा कल्पना म्हणते, हो ना, त्यानंतर पूर्णाई खरंच खूप चिडतील तिच्यावर. पुढे सायली म्हणते, हो खरं आहे, खरंच प्रिया ना खूप चुकीची वागली आहे. आमच्या दोघांमध्ये मतभेद आहेत, पण मी ती नोटीस कधीच पाठवली नव्हती, ती प्रियानेच पाठवली होती. तेव्हा प्रताप म्हणतो, पण तन्वी इतक्या खालच्या पातळीला उतरेल असं कधी वाटलं नव्हतं ग सायली. तेव्हा अश्विन म्हणतो की खरंच ही तन्वी ना मिस्ट्री आहे, मिस्ट्री. अर्जुन म्हणतो, अशा मिस्ट्रीपासून दूर राहिलेलंच बरं. आणि सायली ऐक ना ग तू, असं म्हणून तो तिच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा सायली म्हणते, आई मी वर आहे, हा आले लगेच. ती आता स्पष्टपणे अर्जुनला टाळते. तेव्हा अर्जुन देखील तिच्या पाठोपाठ आता जातो आणि तिला अडवतो आणि म्हणतो की खाली जेव्हा प्रेमाच्या नाटकाचा टॉपिक निघाला होता तेव्हा तुम्ही काय म्हणालात. त्यावेळी सायली विचारते, काय, की आपलं एकमेकांवर खूप प्रेम आहे. तेव्हा सायली म्हणते, अहो तसं तर बोलावं लागणारच होतं ना, कारण त्याशिवाय आपल्यावर सगळ्यांचा विश्वास तरी कसा बसला असता, आणि कुणाचं नुकसान होणार नसेल तर थोडंसं खोटं बोलायला तरी काय हरकत आहे. अर्थात काही माणसं कोणाच्याही भावनांचा विचार न करता खूप खोटं बोलतात आणि अशा माणसांना मी तर कधीच माफ सुद्धा करू शकणार नाही, असं सायली म्हणते आणि लगेच तेथून जाते. अर्जुनला आता एका पाठोपाठ 2 धक्के वाजतात, कारण सायली जे काही बोलली ते मलाच टोचून बोललीये असं अर्जुनला आता समजतं. काही वेळानंतर आता सायली झोपण्याची तयारी करते. तू आता तिचं कशातच लक्ष लागत नसतं, त्यामुळे आता सायली ही एकदम शांत बसून घेते. तिला आता सर्व क्षण आठवू लागतात की कशा प्रकारे अर्जुन मला खूप काही बोलला. जेव्हा मी डिवोर्स नोटीस पाठवली होती तेव्हा ते पेपर्सच त्याने उधळून दिले होते. मग त्यानंतर आता तिला हेही आठवतं की अर्जुनने माझ्याबरोबर खोटं बोलून खूप मोठा मला धोका दिला आहे, कारण मधुभाऊंची केस ते लांबवत आहेत, परंतु तरीही त्याबद्दल मला काहीही सांगितलं नाही. तेवढ्यातच अर्जुन आता तेथे येतो आणि विचारतो, मिसेस सायली तुम्ही खाली का बसला आहात, या इथे जरा वर बसा, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. अर्जुन हसतच म्हणतो, अहो मिसेस सायली आता सगळं ठीक झालंय ना, मग या ना इथे वर बसा ना जरा, मला बोलायचंय तुमच्या बरोबर. तरीही सायली ऐकत नाही. पुढे अर्जुन म्हणतो, तन्वीचं खरं रूप सर्वांसमोर आलंय, आता सिनियर काही तिला माफ करत नाही आणि डिवोर्स नोटीस खोटी होती म्हणून घरचे सर्वजण अगदी रिलॅक्स आहेत, पण तरी तुम्ही का अपसेट आहात आता, असं अर्जुन तिला विचारतो. तेव्हा सायली आता डोळे मिटून अगदी शांत बसून घेते. मग अर्जुन तिच्या जवळ बसतो आणि तिला म्हणतो, हे पहा मिसेस सायली, तुम्हाला हर्ट न करता तुमच्या मनात नक्की काय आहे हे कारण मला काढून घ्यायचं होतं. सो आता तुम्हाला अल्टिमेटम द्यावंच लागेल. मी तुम्हाला खूप वेळा विचारले, प्लीज काय झाले ते सांगा. हे पहा, बोलायचं नाही हे कुठल्याही प्रॉब्लेमवरचं सोल्युशन नाहीये. सो प्लीज बोला, नक्की काय कारण आहे माझ्याबरोबर न बोलण्याचं ते सांगा तुम्ही. तेव्हा सायली आता रागातच त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, काय बोलू, मी काय बोलू सांगा ना. मी गप्पा आहे याचं कारण मुळात ती गोष्ट तुम्हाला कळली असती तरी तुम्ही काहीच केलं नसतं. तेव्हा मी काय केलंय असं अर्जुन आश्चर्याने विचारतो. मग आता सायली म्हणते, विश्वासघात केलाय तुम्ही माझा. हे ऐकताच अर्जुन आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतो आणि विचारतो, विश्वासघात, कोणता विश्वासघात, कसला विश्वासघात. पुढे सायली म्हणते, माझा आणि मधुभाऊंचा तुम्ही विश्वासघात केलाय अर्जुन सर, तुम्ही आम्हा दोघांनाही फसवलं आहे. अहो तुम्ही एकीकडे हे दाखवत आलात की मधुभाऊंना सोडवण्याचे प्रयत्न करता आहात आणि दुसरीकडे त्यांची केस लांबवत आलात. अर्जुन आता आश्चर्याने विचारतो, मी मधुभाऊंची केस लांबवली, असं कोण म्हणालं तुम्हाला. तेव्हा सायली म्हणते, हो तुम्ही मधुभाऊंची केस लांबवलीये, आणि प्लीज आता असं म्हणू नका की मी
असं काही केलेलं नाहीये, कारण मी तुम्हाला बोलताना ऐकलं आहे. तेव्हा अर्जुनला आठवतं की कशा प्रकारे मी हे सगळं काही बोललो होतो, परंतु सायलीने अर्धवटच बोलणं ऐकलंय, म्हणून तिचा हा खूप मोठा गैरसमज झालाय. अर्जुन आता तिचा गैरसमज दूर करणार असतो, परंतु सायली काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. ती म्हणते, हे पहा सर, जर तुम्ही मला सांगितलं असतं ना मधुभाऊंना सोडवण्यासाठी माझा हात धरून दरीत उडी मार, तरीही मी मारली असती ती. पण आता लक्षात येतंय, कारण मी तेच तर केलंय. मी स्वतःचा कपाळमोक्ष करून घेतलाय आणि आता आजूबाजूला फक्त आणि फक्त अंधार आहे. कारण आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त विश्वास ठेवतो ना, ज्या व्यक्तीला सर्वात जास्त जवळचं समजतो, तीच व्यक्ती जेव्हा विश्वासघात करते ना आपला, तेव्हा काय दुःख होतं ना हे तुम्हाला नाही कळणार. तेव्हा सायलीच्या या बोलण्यामुळे अर्जुनच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो रडत असतो. दुसरीकडे रविराज आता भयंकर चिडलेला असतो आणि मग तो त्याच्या रूममध्ये जातो आणि दार बंद करून घेतो. तेव्हा आता प्रिया सारखी दार ठोठावत असते, बाबा प्लीज मला माफ करा ना, तुमच्या तन्वीला माफ करा ना बाबा. मी खूप मोठी चूक केली आहे हे मला माहीत आहे, परंतु एक चूक माझी पोटात घाला प्लीज बाबा. तरीही आता तो ऐकत नाही. तो आता खूप चिडलेला असतो. त्यावेळी प्रतिमा मात्र आता तेथेच उभी असते आणि तिला आता खूप वाईट वाटलेलं असतं. सर्व गोष्टींचं रविराजला खूप टेन्शन आलं असेल. मग आता आई, अगं तू तरी समजाव ना प्लीज, मला असं अचानकमध्ये काय होतं ना कळतच नाही, असं प्रिया हात जोडून आता म्हणत असते. तेव्हा आता आई तू सांग ना ग बाबांना, एकदाच दार उघडायला सांग ना ग, असं प्रिया आता हात जोडून पुन्हा म्हणू लागते. तेव्हा आता प्रतिमा म्हणते, रविराज प्लीज दार उघडा. मग आता प्रतिमाने असं म्हटल्याबरोबरच रविराज लगेच दार उघडतो. प्रिया आतमध्ये जाऊ लागते. रविराज रागातच म्हणतो, तू तेथेच थांब, अजिबात यायचं नाही, प्रतिमा तू आतमध्ये ये. तेव्हा प्रतिमा रागातच प्रियाकडे पाहते आणि आतमध्ये जाते. प्रिया बाहेर उभी असते, त्यामुळे तिला प्रचंड राग येतो. इकडे अर्जुन हा खूपच इमोशनल झालेला असतो आणि मग तो सायली समोर गुडघ्यावर बसतो आणि म्हणतो, मला माफ करा मिसेस सायली, असं म्हणून तो तिच्यासमोर हात जोडतो, तिची माफी मागत असतो. सायलीला आता खूपच वाईट वाटतं आणि मग आता ती म्हणते की मी तुम्हाला माफी मागायला नाही सांगितली सर. अर्जुन म्हणतो की माफी मागणं मस्त आहे, कारण माझ्याकडून चूक नाही तर खूप मोठा गुन्हा घडलाय. तेव्हा सायली आता त्याला उठायला सांगते, पण तो ऐकतच नाही. पर्यंत तुम्ही मला माफ करणार नाही ना, तोपर्यंत मी अजिबात उठणार नाही, असं आता अर्जुन म्हणत असतो. तेव्हा सायली आता म्हणते, सर तुमची चूक एवढी मोठी आहे ना, ती माफ करण्यासारखी नाहीच आहे. तेव्हा आता अर्जुनला अजूनच वाईट वाटतं. तो असं हुंदके देत अक्षरशः रडू लागतो आणि पुढे म्हणतो, मी 1 सेकंदापुरताच विचार केला होता की मधुभाऊंची केस लांबवली तर काय होईल, पण हा विचार करणं सुद्धा अनैतिक होतं मिसेस सायली. तेव्हा सायली आता अर्जुनला म्हणते, अहो सर तुम्ही तो विचार नाही केला फक्त, कारण तो विचार तुम्ही अंमलात आणलात. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही असं काहीही घडलेलं नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी आता या क्षणी तुम्हाला काहीच सांगू शकत नाहीये मिसेस सायली, माझ्याकडे आता सांगायला असे शब्दच नाहीयेत, पण मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो, माझ्याकडून जी काही चूक घडली ना, फक्त माफ करा. अहो प्लीज मिसेस सायली, तुम्ही असा मनात राग धरून राहू नका प्लीज मिसेस सायली, असं म्हणून अर्जुन सतत हात जोडत असतो. हवं तर मी तुमच्या पाया पडतो मिसेस सायली, असं म्हणून तो आता सायलीच्या पायांना स्पर्श करत पाया पडू लागतो. तेव्हा सायली म्हणते, सर तुम्ही हे काय करताय. तेव्हा आता सायली म्हणते, हे पहा तुम्ही मला कारण विचारलं आणि ते मी सांगितलं, हे माझ्या दुःखाचं नाही, रडण्याचं नाही, तर वेदनेचं कारण होतं. तेव्हा सायली आता तेथून जाऊ लागते, तर अर्जुन तिचा हात पकडतो, तिला थांबवतो आणि म्हणतो, ऐका ना जरा. मग आता ती म्हणते, काय. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही अशा मूडमध्ये प्लीज खाली जाऊ नका ना, कारण मम्माने जर पाहिलं ना तुम्ही अशा मूडमध्ये आहात तर तिला खरंच खूप त्रास होईल. तेव्हा अर्जुनचं बोलणं आता ती ऐकून घेते आणि म्हणते, जर तुमच्या घरच्यांना मला त्रासच द्यायचा असता तर मी एवढे दिवस गप्प राहिली असते का अर्जुन सर. कुणालाही काही कळू न देता वेगवेगळ्या वकिलांची उंबरे झिजवत मी राहिलेच नसते. आणि मी साने वकिलांकडे गेले, ज्याचा घरच्यांना त्रास झाला तो माझ्यामुळे नाही, ते सगळं काही प्रियामुळे झालंय. आणि मधुभाऊंची केस घ्याल का हेच विचारायला मी साने वकिलांकडे सुद्धा गेले होते. तेव्हा अर्जुनला आता प्रचंड धक्का बसतो. तो म्हणतो, आता हे काय.
असं म्हणून ती आता हसते आणि म्हणते कुणालाही काही कळू द्यायचं नाही, त्याचबरोबर मधुभाऊंनाही सोडवायचंय. आता ही तारेवरची कसरत माझी मलाच करावी लागणार ना. तेव्हा अर्जुनला आता एका पाठोपाठ एक धक्काच बसतो आणि मग तो म्हणतो, काय तुम्ही मधुभाऊंना सोडवण्यासाठी दुसरा वकील शोधायला निघालात? तेव्हा सायली म्हणते, मग मी काय करू, कारण माझ्या वकिलाने मला तर पूर्णपणे दगा दिला होता ना. आता सायलीचं हे बोलणं ऐकून अर्जुन तर हादरू लागतो आणि मनात विचार करू लागतो की मिसेस सायली अशा का वागतायत. मी फक्त केस लांबवायचं म्हणत होतो आणि नेमकं त्यांनी ते ऐकलंय. पण मी का केस लांबवायची आहे याचं कारणसुद्धा अजून त्यांना माहीत नाही आणि आता या क्षणी सांगूसुद्धा शकत नाही. पण यांनी खूप मोठा गैरसमज करून घेतलाय. अर्जुन पूर्णपणे आता शॉकमध्ये असतो. तेव्हा तो म्हणतो, मला तुमच्या फिलिंग्स कळल्या आहेत मिसेस सायली. हे पहा, आता तुम्ही बोलल्याशिवाय मी तुमच्याबरोबर बोलायला येणार नाही आणि तुम्ही नॉर्मली वागा असा फोर्स सुद्धा करू शकत नाही. तेव्हा अर्जुनला आता सायली म्हणते की तसंही आपलं नातं नॉर्मल कधीच नव्हतं अर्जुन सर, आणि गेले 1.5 वर्ष जसं होतं ना तसंही आता नसेल. अहो तुम्ही नका काळजी करू सर, तुम्हाला तुमच्या कुटुंबाची जेवढी काळजी आहे ना तेवढीच मला माझ्या कुटुंबाची आहे काळजी, आणि सणासुदीच्या वेळी तर मी त्यांना कधीही त्रास देऊ शकत नाही. पण दिवाळीनंतर मी इथनं नक्कीच निघून जाईल. आता असं सायलीने म्हटल्याबरोबरच अर्जुनला प्रचंड धक्का बसतो आणि तो तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा अर्जुन आता पूर्णपणे हादरून जातो आणि म्हणतो, हे पहा मिसेस सायली, तुम्ही असं टोकाला जाऊ नका प्लीज, असा टोकाचा निर्णय घेऊ नका प्लीज, असं म्हणून तो रिक्वेस्ट करत असतो. तेव्हा सायली आता त्याला म्हणते की आपण हे कॉन्ट्रॅक्ट फक्त मधुभाऊंना सोडवण्यासाठीच केलं होतं ना अर्जुन सर. आता तुम्हाला त्यांना सोडवण्यातच इंटरेस्ट नसेल तर कसलं कॉन्ट्रॅक्ट आणि कसलं लग्न. आता हे बोलताना देखील सायलीला खूपच त्रास होत असतो, परंतु सायली आता त्याच्याकडे पाठ करून हे सगळं काही बोलते. त्यामुळे आता अर्जुनलाही समजत नाही की तिलाही दुःख होतंय आणि तीही रडतीये. तेव्हा अर्जुनला आता सायलीचं हे बोलणं सतत आठवू लागतं आणि तो प्रचंड रडू लागतो, कारण सायली घर सोडून जाणार या विचारानेच तो हादरतो. मग आता तो म्हणतो, हे पहा मिसेस सायली, तुम्ही असा टोकाचा निर्णय घेऊ नका घर सोडून जाण्याचा. दिवाळीपर्यंत नक्कीच काहीतरी होईल, आपण करूयात काहीतरी. अहो दिवाळीमध्ये मी ना, असं म्हणून तो एकदम शांत होऊन जातो. तेव्हा सायली म्हणते, काय होणार आहे त्याने, अहो सांगा ना काय होणार आहे त्याने, आणि तुमच्या या बोलण्यावर मी विश्वास तरी कसा ठेवू. हे पहा, तुमच्याकडे दिवाळीपर्यंत वेळ आहे, पण दिवाळी संपल्यानंतर मी माझ्या आश्रमातल्या माझ्या माणसांकडे निघून जाईल, हे लक्षात ठेवा. तेव्हा आता असं म्हणून ती त्याच्याकडे पाठ करून खूप रडत असते, कारण हे घर सोडून जाण्यात तिला अजिबात काहीही इंटरेस्ट नसतो. परंतु मधुभाऊंना सोडवायचं असेल तर काहीतरी करावं लागेल आणि दुसरा वकीलसुद्धा शोधावा लागेल, हे सायलीच्या मनात येतं आणि त्यांना सोडवण्यासाठी मी काहीही करू शकते, हे देखील ती आता म्हणते. तिला आता सर्व अर्जुनचं बोलणं आठवत असतं की कशाप्रकारे अर्जुन माझी माफी मागतोय. आता हे बोलणं आठवूनच ती खूप रडू लागते. तर इकडे अर्जुन आता खाली बसतो आणि अजूनच रडू लागतो, कारण आता त्यालाही आठवतं की सायली म्हणतीये की दिवाळीनंतर मी घर सोडून जाणार. आता काय करावं हाच प्रश्न त्याच्यासमोर उभा राहतो. तेव्हा ती आता रडतच तेथून जाते. तर अर्जुन आता तिला अडवण्याचा अजूनही प्रयत्न करतो. आता त्याला समजलेलं असतं की फक्त आपल्याकडे दिवाळीपर्यंतच वेळ आहे, काहीतरी करायला हवं, कारण मधुभाऊंना जर सोडवलं नाही तर सायली टोकाचा निर्णय घेऊ शकते आणि हा निर्णय मला कधीही मान्य नसेल, कारण माझं सायलीवर प्रेम आहे. मधुभाऊंना सोडवलं तर सायली खुश होईल आणि घर सोडून सुद्धा जाणार नाही. तो माझ्या मनात जे काही आहे सायलीबद्दल ते सुद्धा तिला सांगता येईल, तो आता विचार करतो. दिवाळी संपेपर्यंत मी जर मधुभाऊंना सोडवू शकलो नाही, केसचं जर पुढे काही निकाल लागला नाही तर मी काय करू, तर मिसेस सायली नक्कीच घर सोडून जाणार, विचार आता तो सतत करू लागतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन अचानकच कोर्टाची तारीख आता घेतो. हे साक्षी, महिपत, त्याचबरोबर प्रिया, रविराज हे सर्वजण आलेले असतात. तेव्हा अर्जुन आता जज साहेबांना सांगतो की मधुकर पाटील आणि विलास यांच्यामध्ये खूप झटापट झाली. त्याच झटापटीमध्ये विलास मधुकर पाटलांच्या हातातून पिस्तूल घेण्याचा प्रयत्न करत होता. मग तुम्हीच सांगा मिलॉर्ड.
त्या पिस्तुलावर विलासचे ठसे असायला हवे होते आणि त्या पिस्तुलावर फक्त माझे क्लायंट मधुकर पाटील यांचेच ठसे होते आणि ते ठसे पुसणारी तिसरी व्यक्ती साक्षी शिखरेच असेल असं अर्जुन आता तिच्याकडे बोट करून म्हणतो। त्यावेळी आता साक्षीला प्रचंड धक्का बसतो, तर आता सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात। अर्जुनने खूप मोठा पुरावा कोर्टाला दिलेला असतो साक्षी विरोधात। तर आता मित्रांनो, मधुभाऊंना सोडवून अर्जुन सायलीला सरप्राईज देणार का हे पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे। आता मित्रांनो, अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।